हाय फ्रेंड्स, तर चला आज चिकन बिर्याणी बनवूया। बघा मी चिकन घेतलं आहे, मस्त वॉश करून घेतलं आहे। आता याला आपण मॅरिनेट करू। त्याच्यावरती आपण कांदा फ्राय करत ठेवू। हा बघा कढईत मी तेल ठेवलं आहे, त्याच्यात आता 2 मोठे कांदे टाकते चिरलेले। तर हे बघा मस्त 2 मोठे कांदे घेतलेत आणि लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर हे 2 कांदे अजून घेतलेत आणि टोमॅटो। ह्याची आपण सगळ्याची पेस्ट बनवू आणि हे कांदे आपण फ्राय करू, जे आपल्याला वरती गार्निशिंगसाठी लागतील ते। तर चला कांदे फ्राय करून घेते मी। दोन घ्या मोठे मोठे, कारण की फ्राय कांदा असल्यावरच बिर्याणीला मस्त जायचे। आणि माझ्या विरूची तर फेवरेट माझ्या घरी बिर्याणीच जास्त बनते। प्रॉन्सची, सोयाबीनची, व्हेज करीची व्हेज मस्ती बिर्याणी। चला मस्त कांदा फ्राय करून घेते। फ्राय होते तोपर्यंत आपण चिकनला सगळे आपले मसाले लावून घेऊ आपण। तर बघा चिकनला मस्त हळदी टाकली, अर्धी चम्मच मसाला, 2 चमचे टाकले, कारण की मिरच्या पण टाकल्या। मिरच्या कशा तिखट नाही, आणि थोडासा गरम मसाला थोडासा, आणि नंतर टाकते सुहानाचा चिकन बिर्याणी मसाला। हा थोडासा टाकते, कारण की याच्याने खूप मस्त टेस्ट येते आणि मस्त बनते बिर्याणी। तर चला हा पण ॲड करते मी। चला याच्यात दही पण टाकते। तर मी मिल्क मिक्सचं दही घेतलं आहे, कारण की हा खूप अशी बकेट भेटते बघा, खूप मस्त असतं, एकदम थिक पण असतो आणि नुसतं खायला पण मस्त। तर 2-3 चम्मच पण, हा बघा एकदम जाड जाड घट्ट असतं। 2 चम्मच दही टाकते, मोठे चमचे एकदम भरून। आता याला मस्त मिक्स करून घेते, याला मस्त मिक्स करते आणि याला आपण 10-15 मिनिट साईडला ठेवू, तोपर्यंत आपला पेस्ट वगैरे सगळं बनेल, राईस शिजेल आणि मस्त मॅरिनेट पण होईल तोपर्यंत। ठेवले साईडला, तोपर्यंत आपण राईस शिजायला ठेवू। तर बासमती राईस घेतला आहे मी, दावतचा पुलाव बासमती राईसचा खूप भारी बनतो, एकदम भारी बनते बिर्याणी। सो हा राईस फ्राय करायचा। तर राईस घेतला, वॉश करून घेते, खूप दाणा दाणा एकदम बनतो। तर याला धुवून घेते मस्त। राईस ठेवला तर शिजायला, आणि याला आपण थोडंच कुक करायचं आहे, 50% कुक करू आपण। मीठ टाकलं आणि थोडेसे अख्खे गरम मसाले आणि थोडासा गरम मसाला, पूर्ण त्या राईसला मस्त स्मेल येते, एकदम दाण्या दाण्याला गरम मसाल्याचं। तर चला आता हे फास्टवर शिजवू आपण, तोपर्यंत आपला कांदा पण फ्राय झाला आहे। आणि आपण आता जे होतं कांदा वगैरे कापलेलं, लसूण वगैरे, त्याची पेस्ट करून घेऊ। कांदा काढून ठेवते, मस्त फ्राय झाला बघा, गोल्डन ब्राऊन। आणि याला आता 15-20 मिनिट शिजवायचं आहे, कारण की आपल्याला कांदा कच्चा नाही राहिला पाहिजे, म्हणजे आपण कच्चीच पेस्ट केली। तर याला मस्त आता 10-15 मिनिट शिजवू आपण, तेलात मस्त फ्राय करून। मीडियम फ्लेमवर याला 15 मिनिट आधी शिजवू आपण। चला शिजू दे तोपर्यंत, चिकन पण आपलं मॅरिनेट होते आणि राईस पण शिजते मस्त। नंतर राईस पण आपण शिजल्यावर पाणी काढून घेऊ, म्हणजे एकदम खुला खुला होईल। राईस शिजला मस्त, ग्रेव्ही पण शिजली, याच्यात मी आता थोडासा जिरा ॲड करते।
याच्यात आता याला मस्त आपण 15-20 मिनिट शिजवू झाकण देऊन. आणि याला जास्त मिक्स नाही करायचं, त्याला थोडं वाफ येऊ दे, त्याच्यात फ्राय होता होता मस्त शिजेल. मस्त शिजतंय बघा चिकन. पाणी पण सुटतं, पण म्हणजे दहीचंच पाणी सुटतं. तर जोपर्यंत जाडा नाही तोपर्यंत आपण शिजली त्याला. थोडा शिजला का नंतर आपण मीठ टाकू त्याच्यात. शिजते दुसऱ्या साईडने पण. या स्टेजवर आलं ना तर आपण मीठ ॲड करायचं. मिक्स करू. चिकनची थिकनेस पण बघा मस्त आहे. तर आता मीठ पण ॲड केलं आहे. थोडासा आता कांदा ॲड करते आणि याच्यावरती आपण राईस ॲड करू थोडा. आणि लेअर्स करू आपण, 2 लेअर्स करू. आता परत आपण कांद्याची लेअर टाकू साईडला मस्त. परत एकदा आपण जो आपला राईस राहिला तो टाकू. मस्त स्प्रेड करून त्यांना रांगलेला कांदा टाकू आपलं सगळं. कोथिंबीर ॲड करू. मी कलर नाही यूज करत, कारण की कलर बेबीसाठी नसतंच चांगला. तर घरी खायचे आहे तर कशाला कलर ना, कलर नाही ॲड करत. आता घी ॲड करते. घी टाकते. त्याला कवर करून परत आपण 10 मिनिट वाफेत शिजवू, जरा स्लो फ्लेमवर एकदम. बघा मस्त भारी एकदम दाणेदार झाली. बघा मस्त आपली गरमागरम चिकन बिर्याणी रेडी आहे. आणि मस्त आपण इझी वेमध्ये बनवली आणि खूप मस्त बनली एकदम. सो तुम्ही पण ट्राय करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि वीरा पाटीलला सबस्क्राईब करा. बाय.